नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आहे ना CSTला पोचले वनरंगाच्या कार्यक्रमासाठी. तर इकडे आहे ना ताईची वाट बघत होतो. सीता ताई पण आले. नमस्कार कर ताई त्यांना, ज्या आदिवासी सर्वांना. तर आम्ही आहे ना अनिल दादा पण आलेत. आम्हाला खूप सहकार्य लाभलं त्यांच्यावाला CSTपर्यंत येण्यासाठी. ते आमच्या पुढे आले होते आणि मग आहे ना आहे पूर्ण CSTचा हा भाग आहे. तर आता आपण आहे ना इथं नाटक वगैरे करून आणि पुढं आहे ना आम्हाला मंत्रालयाला जाण्यासाठी आता पकडतो ना. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता आम्ही आहे ना CSTच्या म्हणजे CSTच्या पण आता या टॅक्सीवाल्यानं आपल्याला सोडलं. आपण आता थेट पोहोचलो यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये. हे बघा मागे इथं प्रोग्राम आहे आणि ताई पण आहेत. आता भाडा बिडा दादा आपल्याकडचे आहेत, बीडचे आहेत बरं का दादा. आपलं सोमनाथ गौरी ब्लॉग आहे दादा. आपण ब्लॉगर आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दादा. थँक्यू बरं का. जय महाराष्ट्र. जय आदिवासी मित्रांनो. तर आम्ही पहिल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. तर सर भेटले. हे बघा वनरंगाचं आमचे जेवायची सुविधा गेले. सर म्हण तुम्ही पहिले आता ना लय लांबून आलेत, पहिले जेवून घ्या आणि मग तुम्हाला रूम बिम ॲडजस्ट करतो. तोपर्यंत जेवण करायला. आता बघा जेवण करायला आहे ना पूर्ण नागपूर का वर्धा. हे बघा हे सगळे आपले नागपूरचे असतात गोंडी ग्रुप आहे. आता हात देऊन घेऊ, सरांशी भेटून घेऊ आपण. जे आदिवासी सर्वांना. तर आम्ही आता वनरंगाच्या मंचावर आता पोचलेलो आहे आणि आता रमेश दादा आपल्या प्रकाश काचरे दादा आहेत आपल्या. त्यांनी खूप मोलाचं म्हणजे आम्हाला खूप सहकार्य केलं का हा कार्यक्रम स्टार्ट कसा झाला आणि कार्यक्रमामध्ये सहभागी कसं व्हायचं हे दादांनी आम्हाला सांगितलं. दादांचं फेसबुक ID पण आहे प्रकाश काचरे आणि त्याच्यावर औषधी वनस्पती रानभाज्या पण असतात त्याच्यामध्ये. आम्ही आमची भगवान बिरसा कला संगममध्ये ओळख झाली होती. दादा तसे पहिल्यापासून माझे गाणे बघायचे. तर दादा तुम्हाला काय वाटतं आता छान मस्त तुम्ही गाणे बनवताय आणि बरेचसे तुम्ही कंपनीला पण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर खूपच तुमची प्रगती आहे, असंच प्रगतीत राहावं. तर दादाजी आपलं पिक्चर पण दररोज भगवान बिरसा कला संगमचे काही प्रोग्राम रील्स अपलोड केली, कशी करायची, पिक्चर अपलोड केला. तर दादांना दररोज सांगतो दादा रील केली बरं का, आज हस्तकला केली, आज चित्र काढले, आज ब्लॉग बनवला, गाणे बनवले. तर चित्रपट पण दाखवला आपला तो कोळवण माखला रक्ताने असा चित्रपट होता. काही डायलॉग त्याच्यातला असं तुम्हाला आठवतंय का? हे आदिवासी लोक बहुत खतरनाक म्हणजे असं डायलॉग त्याच्यामध्ये. तर दादांची ते आमची टीम गेली. तर भेटू आम्ही पुढे चाल. ओके दादा फोन कर. इथं आहे ना वनरंगाच्या कार्यक्रमामध्ये आहे जेवण झालं आमचं आणि इथं आहे ना आमचे मित्र भेटलेत. उत्कृष्ट चांगल्या प्रकारे ते ढोल वाजवतात, कच्ची वाजवतात, प्याडे वाजवतात. अशोक दाजींच्या ग्रुपमध्ये यायचे आणि पूर्ण सासरवाडीचा ग्रुप आहे किल्लारवाडी ढोल कांबडी नाच त्यांचा सकाळीच झाला. आणि आता ही व्हिडिओ बघशालच तर कमेंटमध्ये सांगा का हा ग्रुप कुठला आणि तुम्ही कुठून बोलताय. शहापूरचा ग्रुप आहे. भाऊ आपलं नाव सांगा. सनुवा आमचं दाजीचं आहे पण मी मुद्दाम तुम्हाला विचारलं कुठले आहे ना का आम्ही गोळखांबला भेटले भरपूर वेळेस. ढोल लाखेवाडी म्हणजे सासूरवाडी आहे ना त्याच्यामुळं लाखेवाडीला वाजवलं होते ना सोयरेच्या रात्रीची ते दिवशी पानगड झाली होती. तर कार्यक्रम झाला जेवण नाही केला. काय केला? चिकन वाटलं, चिकनही खाला. अजून काय होतं या काय हातात भाकरी पायात हा म्हणजे त्या पायात बांधायला लागलं. तो डोल नाच राहतो आणि टिपरी नाच वेगळा राहतो. आणि तो डोल नाच असा पाय दणक्यानं वाजवायचा असं. बरं चालेल. दादानी चांगली माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा का भाऊला ओळखतात का नाही. जे आदिवासी लिहायला विसरू नका. आपल्या भाषेत बोलणं आपल्या भाषेत सांग ना. जे आदिवासी जय आदिवासी बोलायला विसरू नका. बोलायला विसरू. हा
अपने पास तो रहेगा ना, खुद मैं गाना क्रिएट करता हूँ ना। ऐसे ही भाई किसी को जय जवाहर सर्वांना. तर मी सोमनाथ गवारी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे मुंबई या ठिकाणी वनरंगाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर असा बोहडा पथक इथं सादर झालेला आहे. तर आपण त्यांच्याशी बोलू. काका आपलं नाव काय? तुमचं नाव? शिवा. आता बाबांचं वय 60-65 असेल तरी पण अजूनही ते त्यांच्यात ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर आपली टिपाणी जी वाजवतात. त्यांनी अजूनपर्यंत ती संस्कृती टिकून ठेवली. सांगण्याचा उद्देश, व्हिडिओ काढण्याचा उद्देश इतकाच का आपण जे नवीन पिढी आहे त्या पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. आता पुढे जाणून घेऊया. संबळ वादक आहेत. हा असा 5 जणांचा ग्रुप आहे. बाबांचं वय 60-65 या दरम्यानच आहे. बाबा याच्या अगोदर पण या मंचावर आले होते. तर आता असेल हा बोहड्यामध्ये वाजवला जाणारा संबळ लग्नामध्ये वापरतात. अजून प्रत्येक कार्यक्रमाचा वादित. आता तुम्ही जो संबळ जो वाजवतात त्याच्यामध्ये तुम्ही कोणता राग वापरतात जास्त? राग कोणता असतो? राग हा बोहड्यामध्ये जो रावण चाळा असतो तो. आता बाबा आता तुम्हाला रावण चाळा काय आहे ते तुम्हाला ते बोहड्यावर संबळच्या तालावर तुम्हाला वाजवून दाखवते.
छान पद्धतीने संबळ वाजवलेला आहे मी ईश्वर बाबांनी. तर मी स्वतः गायक आहे. खूप माझ्या ठीक आहे. मी माझ्या खूप गाण्यांमध्ये माझ्या म्युझिकमध्ये खूप संबळ आणि तुपानी या वाद्यांचा उपयोग केलेला आहे. तारपा असेल, पावड्या असेल त्याच्यामध्ये. तर मी आता तुम्हाला जो ऐकला तो रावण जाळं होता. याच्यामध्ये खूप काही प्रकारे बाबा याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत. गोडा जो रावण सोंगाचा जाळ आहे. बावन म्हणजे पूर्ण 52 सोंग असतात. एक रात्रभर एक रात्रभर. आणि जो कार्यक्रम असतो तो गावाला तो किती दिवस असतो तुमच्याकडे? 3 दिवस. पहिल्या दिवशी काय असतं? थाप. दुसऱ्या दिवशी भाकला आणि तिसऱ्या दिवशी मोठा. मग त्याच्यामध्ये देवीची मिरवणूक असते. मग त्याच्यामध्ये देवी निघते. कोणती देवी असते त्याच्यामध्ये? आपल्याकडं भरपूर कुळसाया पूजल्या जातात. मित्रांनो तुम्ही ऐकल्यात असेल महाराष्ट्राचं कुलदैवत आणि आदिवासी कुलदैवत म्हणजे आपल्याकडे कुळसाया असतात. त्याच्यामध्ये कळसवाया असेल, साती आसरा असेल, मर्याय असेल. माझे खूप गीतं ऐकले असतील. त्यापैकी एक गीत मी या संबळच्या तालावर तुम्हाला बोलून दाखवत आहे. तर बाबा एक संबळ गीत आहे त्याच्यावर मी गाणं बोलतो तर तुम्ही त्याला रिदम द्या. ओके. वाजू नका. ठीक आहे मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाबांकडनं वाजून घेऊ. आता थोडे साहेब येणार आहेत त्यामुळे थोडा आम्ही शूट केलेला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ओके धन्यवाद. तुम्ही म्हणजे निसर्ग पूजक. आता मंदिरामध्ये जर गेला तर तिथे पाषाणाचीच मूर्ती असते. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा पाषाणाचीच मूर्ती आहे. पण त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर मी तुमच्याकडे जर आलो मी सांगणार उद्या बाबा तुमच्याकडे येणार आहोत. मी तुमच्याकडे उद्याला येणार आहोत, नक्की येणार आहोत. पण मी तुमच्याकडे आणून तुम्ही दुसऱ्याकडे निघून गेले तो काय विश्वास माझा राहील का तुमच्यावर? अरे मी त्याच्याकडे त्याला वायदा देऊन जर मी त्याच्याकडे जातो तो निघून जातो म्हणजे माझा तो असाच मानत नाही. तो असा तसं देवाची आहे. जर देव मानला तर देव, नाही तर त्याच्यावर दगड टाका, काही टाका. मानला तर देव. तसं तर मनुष्याने एखाद्याच्या गरीबाचा जर शब्द धरला तो चांगला देवासारखा तो मानला हो असा. जे माझा काम रुपयाचा होता पण त्याचे जवळ बिचारीचे जवळ पैसाच नाही तो मला काय देणार आहे. नुसता जर तोंडाने सांगणार तरी समाधानिक तो माणूस होता. तसा देव मागत नाही. देवाकडे सगळं आहे. आपल्याला देतो आणि तो पाहतो असा काय टिकवणार आहे. ती एक मन अशी आहे. धन संपत आली तर तुटू नको म्हणजे रावणासारखा होऊ नको. आणि गरिबी आली तर लाजू नको. आहे तसा असा बाबा मी गरीब आहे. श्रीमंत आहेस तर उतावळा करू नको. माझ्यासारखा कोणी नाही. त्याची श्रीमंत लगेच उतरून जाते. त्याचे 2 देवता आहेत. एक काळी आणि एक गोरी. काळी गोरी. आपले कोणाला जास्त भाव देतो? गोरीला. काळी चंचल असते का गोरी चंचल असते? काळी चंचल असते. गोरी चंचल असते. बघा गोरी उदाहरण तुम्हाला सांगतो. गोरी चंचल आहे. तुमचे जर हातात पैसाला तुम्ही जर कुठेही फेकत राहिला तुमच्या हातात तुम्ही लाख रुपये महिन्याला येऊन द्या तुमच्या हातात तो पैसा थांबणारच. नसर तर तुम्ही लिखाण करून ठेवा. हे 100% आहे. काळी लक्ष्मी धरून राहते. आज धरतीवर किती घाण टाका किती काय करा संपले काय नाही. किती युगा गेली किती राज श्रीमंत होतं ते गरिबीवर आलं पण ही धरती माता संपली काय?
दोन गोष्टी लक्षात ठेवा. पैसा, तुम्ही जर पैसा आला तर पैशाचा कोणी सांगतो मी इकडे जातो मोठेमध्ये, मी मोलमध्ये जातो, मी अमका करतो, पण त्याचा पैसा पुरून किती मग तो सांगा. हे हाती आला आणि हे हाती नदीला जर पाणी तुंबवायला जर घातला असा, बंधारा बांधला, नदी काय सांगते तुम्हाला किती बंधारा, किती पॅक कर, किती तर मी निघून जाणार. तर एखाद्या मेहरवानीने त्याचे पाणी थांबवलं तर तुमचा 10 वर्षाचा बंधारा बांधलं पाणी निघून जातं आणि ते आहे ते आहे. एखादा जर इमानदारीने जर त्यांनी बंधारा छोटा बांधलेला असेल तरी वर्षभर त्याची प्रस्तुती थांब. दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकी ह्या कहाण्या मोठ्या आहेत. 4 दिवस 5 दिवस संपणार नाही. फक्त बाबांना आता हे वाद्य कोणते सांगा, वाद्य कोणते? हे भांगडी वाद्य आहे आणि ते कशासाठी वापरले? हे कणसरीच्या कामासाठी. नवरात्रीला दुर्गा देवी म्हणजे अनेक देव 9 देवी बसतात. नवरात्रीमध्ये सगळं देव जागता असतात 9 दिवस आणि नवरात्री. देव उपासनाला बसतात, कीर्तन करतात, कुठं काय होतं कुठं काय होतं देव सगळं तपासतात. तसं मार्गशीर्षामध्ये पण, चैतावळीला पण देव पूर्ण जागा असतात. पण आपले सगळे निसर्गातच देव आहेत, झाडे वेली कशी. आता निसर्गामध्ये काकरा डोंगराला कोणी देवताचा कोणी शोध लावला? शहरातले यांनी काय, नगरातले यांनी काय, खेडेवरले यांनी काय, जंगलातले लोकांनी कोणीच नाही लावला. पूर्वीपासून आहेत तसेच आहेत ना जंगलातले लोकांनी. आपल्याला ज्याच्यापासून मिळालं तेच आपले देव झाले. म्हणून आपणच तो शोध लावला. हा. आता मला हवा मिळाली, हवा आपले देव. झाडाने काही खायला दिलं, फळे फुले, ते आपलं देव झालं. पंखा जर एखादा, आपल्याला पंख्याची गरज असते, पण असं ओपन मध्ये राहिला तर पंख्याची गरज आहे काय आपल्याला? नाही. ओपन वाला किती युगा गेले असत तो पंखा चालूच आहे, तो फ्रीज चालूच आहे. काय फ्रीज नाही तुमचं, काय ते आता कूलर काय काय एसी. तुम्ही 7 दिवस आहेत, 7 दिवसात मंत्रीनी संत्रीनी पंतप्रधानांनी बदल केले काय? नाही. किती काळामध्ये ते 7 दिवस, किती काळामध्ये 7 दिवसाची नावं ठेवलेली आहे? त्याच्यात तुम्ही सांगा हे दिवसामध्ये बदल केला आहे. तुम्हाला काय वाटत आहे? दिवसामध्ये 7 दिवस आहेत, 8 दिवस का नाही केल्या? त्यांनी 7 दिवस का ठेवलं? आता आपण आयतवार म्हणायचो, मोडा आला, त्यांनी आपलं अवलोकन करून त्यांच्या पद्धतीने ते केलं. आणि देव 100% सांगतो, देवावर जर विश्वास केला तर देव तुमचं काम करेल. पण विश्वास करेल तसं जर आपले पहिलीला बसलो, अभ्यास जर नाही केला, मी जर 10वीला 12वीला पास होणार आहे काय? देव परीक्षा पाहतो, देव घेतो पण देतो पण. असा तुम्ही जर माझा सांगले, मी सांगतो निठाकान मी देवाचे आराधना करतो, दुसऱ्याला सांगतो मी देवाची चिंतना करतो, आराधना करतो, पण तुझी आराधना पाहतो ना तो. आपले कसं एखादी जर पोर चुकला तरी सांगते, हे बाई तो तुझा पोरगा असा असा करतो, हे उद्या तसा करू नको. पुन्हा जरी आधी तो वॉर्निंग देते, पण तो पोरगा तसाच करतो. शेवट आई वडिलांना ते मग काय टीम पडते किंवा टीम पडते सांगितलं. कार्यक्रम चालू आहे आपला. धन्यवाद. थांबू का?